तर सर्वांना नमस्कार आणि माना समुद्रावरून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. तर आजचा व्हिडिओ माझ्यासाठी तर एकदम खास आहे, कारण आयुष्यामधला सर्वात भन्नाट एक्सपिरियन्स घेण्यासाठी आज मी निघालो होतो. कारण आज निघालो होतो मुंबई ते हैदराबाद. आणि हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी एकदम भन्नाट आणि अविस्मरणीय का आहे ते तुम्हाला थोड्याच वेळात समजेलच. याआधी पण मी हैदराबादला गेलो होतो, पण कॉलेज झालं तेव्हा अराऊंड 2015च्या वेळेला मी इकडे हैदराबादमध्ये आलो होतो ट्रेनिंगसाठी. आणि त्याच्यानंतर आता जवळजवळ एक 10 वर्षानंतर पुन्हा एकदा हैदराबादला चाललो आहे. तर समोरचं मला दृश्य पाहून कळालं असेल की आपण कुठे आहोत. तर लाईफमधला अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी आज मी आलो आहे इकडे एअरपोर्टवरती. तर पहिल्यांदाच विमानाने प्रवास करते, पहिलाच एक्सपिरियन्स होता. काहीच माहिती नव्हतं की एअरपोर्टवरती उतरल्यानंतर पुढे काय प्रोसेस असते आणि काय. तर चेक इन्स वगैरे करायचं कसं असतं ते सुद्धा माहिती नव्हतं. तिकडे बॅग खाली चेक इनच्या इथे सोडल्या आणि त्याच्यानंतर इकडे परत पुढे आल्यानंतरसुद्धा अजून तुमचे जे हँडबॅग असतात ना, ते हँडबॅग वगैरे चेक केलं जातं. तर इकडे गेट नंबर 23वरून फ्लाईट होती. मी इंडिगोची फ्लाईट बुक केली होती. तर साधारणतः मॉर्निंगची 11:45ची काहीतरी फ्लाईट होती. तर एक्सपिरियन्स भन्नाट होता. पहिल्यांदाच विमान जे आहे ते समोरून पाहणार होतो आणि पाहणार काय, विमानामध्ये बसणार सुद्धा होतो. तर फायनली टाईम झाल्यानंतर जे आहे ना, ते आम्हाला एकेकाला इकडे आतमध्ये सोडत होते विमानामध्ये. तर हे विमानामध्ये पोहोचेपर्यंत हा एक एंट्रान्स असतो. तो एंट्रान्समध्ये सर्व जे आहेत ना, ते पूर्ण शिस्तीमध्ये एकामागोमागे पुढे आतमध्ये जात असतो. तर इथे परत एकदा तुमचा जो गेट पास आहे ना, तो गेट पास चेक होतो आणि त्याच्यानंतर इकडे विमानामध्ये प्रवेश दिला जातो. तर फायनली विमानामध्ये बसून इकडे जो विमानाचा जो भन्नाट आपला विस्मरणीय प्रवास आहे ना, तो प्रवासाला सुरुवात झाली. तर इकडे विमान जो आहे ना, तो विमान आता इकडे टेक ऑफ घेणार होता. तर जसा आकाशपाळणा असतो, आकाशपाळण्यातून खालतून जेव्हा वरती आपण जातो आणि तेव्हा जसं पोटामध्ये ढवळायला चालू होतं, तसं सेम विमान जेव्हा टेक ऑफ घेत असतो तेव्हा पोटामध्ये गुदगुदल्या व्हायला चालू होतात. तर फायनली विमानाने ना टेक ऑफ केला होता आणि आता आम्ही जमिनीपासून हळूहळू उंचावरती जायला ना ते चालू झालं होतं. तरी खाली पाहतोय ते हवे पूर्ण मुंबईचं दृश्य आहे. तर इकडून वरतून ना जे मरीन लाईन्स गिरगाव चौपाटी वगैरे आहे ना, तर इकडून वरतून एकदम भारी दिसतं. तर सुरुवातीचा जो खालचा जो एरिया आहे ना, तो घाटकोपर वगैरे, तो सांताक्रूज वगैरे, तो पूर्ण स्लम एरिया इकडून दिसतो वरती. आणि त्यानंतर थोड्याच अंतरावरती गेल्यानंतर ना परत आता नॉर्मली आपण घाटकोपर ते पुढे गेटवेपर्यंत जायला किती जर ट्रेनने वगैरे गेलो तर खूप वेळ लागतो. पण इथून विमानाने गेल्यानंतर अगदी 5 मिनटावरतीच इकडे पुढे जे 2 स्टेडियम आहेत, वानखेडे, बेळगाव, त्यानंतर मरीन लाईन्स, नरिमन पॉईंट, गिरगाव चौपाटी वगैरे, तो एरिया ना वरतून एकदम भारी दिसतो. तर हा मरीन लाईनच्या समोरचा जो समुद्र आहे ना, तो आहे. फायनली विमान पूर्ण स्टेबल झाल्यानंतर पूर्ण आकाशाची धरल्यानंतर हे पाहू शकतो, पूर्ण ढगच ढग, जिकडे पाहू तिकडे पूर्ण ढग दिसत होते. आणि त्या ढग असल्यामुळे खालचा जो सरफेस आहे ना, जो समुद्राचा असतो, तो दिसत नव्हता. तर सध्या मुंबईमध्ये का पाऊस नाही ते तुम्हाला समजलं असेल, कारण ढग जे आहेत ना ते पूर्ण सफेद आहेत. कारण जर पाऊस असेल त्यावेळेला ढग पूर्ण काळे होतात आणि इकडे जर पाहतो तर ढग अजून सफेद होतात. त्यामुळे मुंबईमध्ये लवकर काय पाऊस पडणार नाही असे चिन्ह तर दिसत होते. तर फायनली ढग क्रॉस करून झाल्यानंतर ना इकडे आता काही वेळ प्रवास झाल्यानंतर, म्हणजे मुंबई ते हैदराबाद नॉर्मली ट्रेनने गेलो ना तर रात्री 9:30ला बसलो तर दुपारी 12:30 वाजेपर्यंत, म्हणजे ऑलमोस्ट एक 12 तास वगैरे समथिंग लागतात. पण विमानाने 1 तासामध्येच आपण जे आहे ना हैदराबादला पोचतो. तर 1 तासाचा प्रवास झाल्यानंतर इकडे विमान जे आहे ना, तर विमान नंतर लँड होणार होतं. तर सेम कंडिशन जशी
टेक ऑफ करताना जी सेम कंडिशन होते ना पोटामध्ये गरगर, तसंच सेम जे लँड होतं ना विमान, तर तेव्हा विमान जे आहे ना जेव्हा ती धावपट्टी आहे त्या धावपट्टीवरती येतं ना तेव्हा एक जसं काही लिफ्टमध्ये जर्क बसतो ना तसं जर्क बसतो. आणि थोड्या प्रमाणात जोपर्यंत स्पीड त्याचा नॉर्मल होत नाही तोपर्यंत तो जो गरगर आहे ना ती गरगर थोडी चालूच असते. तर फायनली 1-1.5 तासाचा प्रवास झाल्यानंतर आम्ही पोहोचलो होतो हैदराबादच्या भूमीवरती. तर एकदम अविस्मरणीय अनुभव होता, लाईफमधला पहिलाच एक्सपिरियन्स विमानाचा. कारण विमान फक्त खालतून जमिनीवरून वरती हवेत जे विमान जातात ते छोटे छोटे दिसत असतात. इवन बसण्याचं सोडा, समोर विमान कसा असतो ते सुद्धा माहीत नव्हतं, आतमध्ये कशा सीट असतात, कशी सर्व्हिस असते. तर हा सर्व जो अनुभव आहे ना तो एकदम अप्रतिम होता आणि अविस्मरणीय असा अनुभव होता. तर इथे सेम आम्ही इंडिगोच्या फ्लाईटने आलो होतो, त्याच्या बाजूला एअर इंडिया वगैरे सुद्धा असे एअर इंडिया आणि अजून एक कोणतं तरी असं वेंडर होतं. तर असे त्यांचे 3 जे वेंडर आहेत ना तर ते 3 वेंडरच्या इकडे फ्लाईट्स होत्या. तर हे पाहू शकतो, हे विमानाचं आतली बाजू आहे आणि त्याच्यानंतर इकडे मागच्या बाजूने सुद्धा एक्झिट असतं आणि पुढच्या बाजूने सुद्धा एक्झिट असतं. तर ह्या ज्या शिड्या असतात त्या मुव्हेबल शिड्या आहेत, त्या विमान गेल्यानंतर बाजूला नेतात आणि विमान येतो त्या परत लावतात. तर आपला जो लगेज वगैरे आहे ना तो लगेज वगैरेसाठी सेपरेट इकडे ट्रॉली व्हॅन असतात. तर त्या ट्रॉली व्हॅनमधून लगेज जो आहे ना तो पर्टिक्युलर गेट जे बेल्ट असतात त्या बेल्टवरती लगेज बेल्ट बोलतात त्याला, तर तिथे आपल्याला तिथे विजिट करायला लागतं. तर इथून आपल्याला जो लगेज आहे ना त्या लगेजच्या इथे जायला इकडे बस आधीच आलेल्या असतात. त्या पर्टिक्युलर विमानात आता आमचं इंडिगोची फ्लाईट होती, तर इंडिगोची जी बस आहे ना ती बस इथे आली होती आम्हाला न्यायला. तर याच बसने पुढे आम्ही म्हणजे आमचे लगेज बेल्ट आहे ना तर तिकडे आमचं लगेज घ्यायला चाललो होतो. तर इंडिगोच्या बसने आम्हाला इथे जो गेट होता, जो गेट पुढे जो लगेज बेल्ट आहे तर तिकडे घेऊन जात होतं, तिथे बरोबर आणून सोडलं होतं. तर इथून पुढे एकदम 5 मिनटाच्या अंतरावरती फ्लाईटमध्ये असतानाच ते लोक अनाऊन्स करून सांगतात की कोणत्या बेल्टवरती आपल्याला जायचं आहे. तर इथे आमचं साधारण 5 नंबर काहीतरी बेल्ट होता, तर ते जायचं होतं. तर पाहू शकतो विमानावरची स्वच्छता, शांतता आणि परिसर पाहू शकतो, एकदम भारी होतं एक्सपिरियन्स. आपलं हा आयुष्यामधला एकदम मेमोरेबल होता. तर इकडे जे मार्किंग केलं होतं त्या मार्किंगच्या साहाय्याने जिथे आमचं लगेज येणार होतं ना तर तिकडे त्या दिशेने निघालं होतं. म्हणजे चुकण्यासारखं असं काहीच नव्हतं, प्रॉपर इकडे मार्किंग वगैरे केलेलं होतं. त्याच्यामुळे ॲड्रेस वगैरे किंवा लोकेशन वगैरे फाइंड आउट करायला काहीच डिफिकल्टीज नव्हती इकडे.
तर हे जे समोर पाहता ना तर असे बेल्ट असतात, ज्या बेल्टवरती आपला जो लगेज आहे ना तो लगेज जो विमानामधून जो आहे ना ते इथे या बेल्टवरती ठेवला जातो. सर्व जे आहे ना ते ऑटोमेशनच आहे. तिकडे जो बॅगा टाकल्या जातात आणि इकडे माहीत नाही कशा रोल होऊन येतात. तर मे बी ट्रॅक प्रमाणे काहीतरी असेल इकडे, जेणेकरून त्या तिकडे ठेवल्यानंतर त्या रोलिंग बेल्टवरून ज्या बॅग्स आहेत ना ते बॅग्स इकडे हे जे लगेज पॉईंट असतो ना त्या लगेज पॉईंटवर देतात. तर फायनली बॅग कलेक्ट करून इकडे जो आहे ना इकडे एक्झिट गेटमधून बाहेर आलो, कॅब बुक करून आमच्या हॉटेलच्या दिशेने निघालो होतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. कारण हा लाईफमधला जो अनुभव होता ना तो एकदम अविस्मरणीय मेमोरेबल होता. तर खूप मजा आली. तर तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये असा पहिला विमानाचा प्रवास केला असेल ना तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या प्रवासातला तो अनुभव कसा होता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. आता हैदराबादमध्ये होतं, हैदराबादमधले काही टुरिस्ट प्लेससुद्धा आपण कवर करू. तर व्हिडिओ आपले अपकमिंग व्हिडिओ नक्की पहा. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.